अध्यात्म हा शब्द आपण खूप वेळा ऐकतो, पण खरंच अध्यात्म म्हणजे नेमकं काय? मंदिरात जाणं, पूजा करणं, माळ जपणं, की संसार सोडून हिमालयात जाणं? नाही, अध्यात्म यापेक्षा खूप मोठं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अध्यात्म म्हणजे काय, ते आपल्या जीवनात का आवश्यक आहे आणि सामान्य माणूस आध्यात्मिक कसा बनू शकतो. आजचा माणूस बाहेरून खूप व्यस्त आहे. पैसा, मोबाईल, सोशल मीडिया, कामाचा ताण, सगळं मिळतंय, पण तरीही मन शांत नाही. रात्री झोप लागत नाही. मन सतत चिंतेत असतं. आणि इथूनच सुरू होतो अध्यात्माचा प्रवास. अध्यात्म म्हणजे स्वतःला ओळखण्याचा प्रवास. आपण फक्त शरीर नाही, फक्त नाव नाही, फक्त पैसा नाही, तर आपल्या आत एक शक्ती आहे, एक आत्मा आहे. त्या आत्म्याशी जोडणं म्हणजे अध्यात्म. खूप लोकांना वाटतं धर्म म्हणजेच अध्यात्म, पण हे पूर्ण सत्य नाही. धर्म आपल्याला मार्ग दाखवतो, पण अध्यात्म म्हणजे त्या मार्गावर चालण्याचा अनुभव. मंदिरात जाणं ही सुरुवात असू शकते, पण मन शांत करणं, राग कमी करणं, प्रेम वाढवणं, हे खरं अध्यात्म आहे. जेव्हा माणूस फक्त बाहेरचं जग पाहतो तेव्हा त्याला सतत भीती वाटते, पण जेव्हा तो स्वतःच्या आत डोकावतो तेव्हा त्याला खरी शांतता मिळते. अध्यात्म आपल्याला शिकवतं परिस्थिती बदलली तरी शांत राहायला, रागावर नियंत्रण ठेवायला, मन स्थिर ठेवायला आणि आनंद आत शोधायला. संत तुकाराम म्हणायचे, मन करारे प्रसन्न. स्वामी विवेकानंद म्हणाले होते, स्वतःवर विजय मिळवणं म्हणजेच सर्वात मोठं यश. सर्व संतांनी एकच गोष्ट सांगितली, देव बाहेर शोधण्यापेक्षा आधी स्वतःच्या आत शोधा. आध्यात्मिक बनण्यासाठी संसार सोडायची गरज नाही. तुम्ही घरात राहूनही आध्यात्मिक बनू शकता. दररोज फक्त 10 मिनिटं शांत बसा. स्वतःशी बोला. आईवडिलांचा आदर करा. लोकांना मदत करा. आणि मनात सकारात्मक विचार ठेवा. हेच खरं अध्यात्म आहे. लक्षात ठेवा, अध्यात्म म्हणजे जगापासून पळून जाणं नाही, तर स्वतःला समजून घेणं आहे. जेव्हा मन शांत होतं तेव्हा जीवन सुंदर वाटू लागतं. खरा आनंद बाहेर नाही, तो आपल्या आत आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.